आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी तुमचं अतिशय आनंदाने आणि विचारपूर्वक स्वागत करतोय। आता विचारपूर्वक का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण मी स्वतः विचार करतोय। तो विचार असा आहे की मला ना माझ्या पूर्वजांचा किंवा ज्येष्ठ लोकांचा अतिशय अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं। म्हणजे त्यांची फिलॉसॉफी कशी आहे बघा। म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा दसऱ्याला श्रीखंड किंवा कुठलाही गोड पदार्थ खातो ना, किंवा कुठल्याही चांगल्या दिवशी एखादा गोड पदार्थ खातो, त्याचबरोबर तो एक कडुलिंबाचं पानसुद्धा आपण खातो, आहे की नाही। म्हणजे त्याच्यातून त्यांना असं सांगायचं असतं की सुखाचा क्षण आणि दुःखाचा क्षण हा कायमस्वरूपी आपल्याबरोबर नसतो, आहे की नाही। म्हणजे आपली फिलॉसॉफी आपल्या खाण्याच्या पदार्थात किंवा खाद्य संस्कृतीत सुद्धा कशी उतरली आहे ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे की नाही। आणि दुसरा एक अभिमान असा वाटतो की आपले जुने पदार्थ म्हणजे पारंपरिक पदार्थ आपण बघतोच, पण नवीन पदार्थांना सुद्धा आपल्या या खाद्य संस्कृतीत आपण इन्क्लूड करून घेतो। हे बघून तर मला अतिशय गैरवरून येत आहे मला। आणि आता मी स्वतःला कंट्रोल केलेलं आहे आणि आज नवीन पदार्थ कुठले आहेत ते दाखवण्यासाठी या गृहिणी इथे आलेले आहेत। आपण त्यांचं अतिशय आनंदाने आणि हसतमुखाने स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? कविता भालचंद्र अभ्यंकर। कविता अभ्यंकर, बरं। तुम्ही मूळच्या कुठल्या? मी पुण्याचीच आहे। मूळची? हो। बरं, पुण्यात कुठे राहतात? माहेर माझा शनी पार्कच्या इथे आहे। बरं। आणि सासर सदाशिव पेठेत। अरे, म्हणजे या गल्लीतून त्या गल्ली? अगदी। बरं, तुमचं अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज म्हणजे पोहे बिहे सगळे व्यवस्थित, चहा पोहे, ओके। आणि आता घरी कोण कोण आहे? सध्या माझे मिस्टर, मुलगी आणि सासूबाई असतात। बरं। आणि यजमान काय करतात? ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत। बरं, ओके। आणि मुलगी काय करते, कितवीत आहे काय? ती आता 5वीत आहे। 5वीत आहे, म्हणजे आता तिला कळायला लागेल। अगदी। आणि आई होण्याचं एक म्हणजे आनंद तर असतोच, पण आई होण्याचे एक वेगळे श्रम असतात। कारण मुलीला जे आवडत नाही ते आई तिला गणवून काहीतरी कशात तरी घालून खायला घालते, बरोबर की नाही? तसा तुमच्या घरातला पदार्थ कुठला की जो तुमच्या मुलीला आवडत नाही पण तुम्ही तिला न कळत तिला खायला घालता? पुरणपोळी पहिल्यांदा तिला आवडत नव्हती, पण जसं काही त्याच्यावर तुपाची धार धरायला सुरुवात केली तर मग तुपाबरोबर तिला सर्व पदार्थ आवडतात। अच्छा, म्हणजे मुळात साजूक तूप तिला खूप आवडतं? खूप। बरं, नाव काय तिचं? आदिती। आदिती। आणि कुठल्या शाळेत? ती DES हायस्कूल। DES, बरं, ओके ओके ओके। आणि सासूबाई घरी असतात, रिटायर्ड आहे। ओके, म्हणजे तुमचं चौकोनी कुटुंब आहे? हो। बरं, आता मला सांगा की साधारणपणे तुम्ही वर्षातून फिरायला कुठे कुठे मुलीला घेऊन गेलेला आहात? साधारण मे महिना आला की कोकणात एक चक्कर असतेच। कोकणात कोण आहे? कोकणात तसे नातेवाईक असे कोणी नाही आहेत आमचे, पण आमचे काही फॅमिली फ्रेंड्स आहेत, तर त्यांच्या घरी आम्ही गुहागरला वगैरे जातो, कारण आम्हाला सी बीचवर फार आवडतं। गुहागरचा समुद्र आणि क्लीन सुद्धा आहे, स्वच्छ समुद्र, कमर्शियल नाहीये, त्यामुळे आवडतं आम्हाला तिथे। मुंबईत जसे चौपाटीवर भेळवाले किंवा असे कागद बिगत पडलेले असतात तशी गुहागरची चौपाटी नाहीये। गुहागरची चौपाटी खूप छान आहे, स्वच्छ आहे, पाणी सुद्धा छान आहे। मग तिथे जाऊन तिथे काय पोहणे बिणे असं काय? हो, पोहणे हा एक मेन इंटरेस्ट असतोच, पण त्याच्याशिवाय आंब्यांच्या पेट्या भरून येताना घेऊन येणे हे सर्वात जास्त इंटरेस्टिंग असतं। बर 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 बर, ठीक आहे। म्हणजे दरवर्षी तुमची एक ट्रिप कोकणात असते? अगदी अगदी। बरं, ते सोडून अजून कुठे कुठे फिरायला गेला? बाकी हैदराबाद, गुजरात, राजस्थान या ठिकाणी पण फिरून आलेलो। व्हेरी गुड। मग मुलगी तुमची आदिती जास्त एन्जॉय कुठे करते? कोकणात करते? अगदी, जिथं पाणी पोहायला मिळेल त्या ठिकाणी ती सर्वात जास्त एन्जॉय करते। स्पोर्ट्स मध्ये वगैरे आहे का? नाही, ती चांगली स्विमर आहे आणि तिला छान पोहता येतं। क्या बात आहे, क्या बात आहे। काय हे सदाशिव पेठ किंवा हे जे पेठेतली मंडळी आहेत ना, ही पहिल्यांदा सायकल चालवायला शिकतात, मग अगदी मग थोडीशी एक 5वी 6वीत गेली की मग ती स्कूटी येते। तर तुमची मुलगी कुठपर्यंत आली आहे?
सायकल पर्यंत आलेली आहे. सायकल पर्यंत आलेली आहे. अगदी. ओके ओके. आणि तुम्ही काय करता? मी अभिनव हायस्कूल मध्ये टीचर आहे. बर, कुठला विषय? मी इंग्लिश आणि हिंदी शिकवते. 8वी 9वी 10वीच्या मुलांना. 8वी 9वी 10वी. कशी काय मुलं आहेत हल्ली सध्या? आताची जनरेशन जास्त हुशार आहे कारण त्यांचे जवळ स्मार्ट असतात ते जास्त. अगदी माहिती असतो. बरोबर. पण मग 8वी 9वी 10वी हे इंग्लिश मिडियम आहे. बरोबर, इंग्लिश मिडियमची मुलं आहेत. बरं, आता तुमच्या अभिनय शाळेमध्ये बाकीच्या ऍक्टिव्हिटी, करिक्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप असतील. भरपूर असतील. मग त्या मुलांना, म्हणजे एखादा मुलगा चांगला गात असेल किंवा एखादा मुलगा चांगला क्रिकेट खेळत असेल, तर ह्या मुलांसाठी काही स्पेशल काही गोष्टी तुमच्या शाळेतून? हो, नक्कीच. त्यांच्यासाठी वाव दिला जातो. त्यांच्यासाठी वेगळे कार्यक्रम पण आयोजित केले जातात. वेगळे कार्यक्रम म्हणजे एक्झॅक्ट काय असतं? काही चॅरिटी शो वगैरे असे असतील तर असे पण कार्यक्रम त्यांच्यासाठी आपण आयोजित करतो. आणि मग त्यांना त्यातनं मदत होते किंवा त्यांना एक्सपोजर मिळतं पुढच्या कार्यक्रमांसाठी. एक्सपोजर आणि कॉन्फिडन्स. हो, दोन्ही. बरोबर. ओके. चहा तर घ्या. तुम्ही एवढे लांबून आलात, पुण्याहून सदाशिवपेठेतून आलात, धावत आल्यासारखे दोन घोट चहा घ्यावेत, नाही का? काय आम्ही काय करतो, 2 घोट चहा घेतो, फ्रेश होतो आणि मग किचनमध्ये जातो, आहे की नाही? चहा बी घेतलेला आहे आणि आता आम्ही किचनमध्ये आलेलो. किचनमध्ये कविताताई, मनापासून स्वागत. धन्यवाद. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण पहिल्यांदा चिली इडली बनवणार. चिली इडली हे कशी काय सुचली तुम्हाला? काय होतं, काही वेळेला आदल्या दिवशी राहिलेला पदार्थ असतो ना, तो नटवायचा कसा असा प्रश्न पडतो ना. मग तो नटवण्याच्या नादात असं काहीतरी सुचून जातं. ओके, ठीक आहे. मला सांगता जरा काय काय साहित्य सांगता? ही तयार इडली आहे. त्याच्यानंतर कॅप्सिकम आहे, कांदा, सॉस, सोया सॉस आहे, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट. ओके. पण ही एवढी चिटुकली इडली बनवली कशी? अच्छा, ह्याच्यातून बनवली का? त्याच्यासाठी छोटा मोल्ड असलेला साचा, छोट्या इडल्यांचा साचा मिळतो बाजारात. ओके. म्हणजे आपल्या साधारण इडलीचं आपण जे करतो फर्मेंटेड, ते आपण मोठ्या इडल्या करायचे, छोट्या इडल्या. आयडिया. ओके. म्हणजे आता हे कळलेले साहित्य झालेले, तेल इथे ठेवलेले तापत, आणि तेल तापलेलं आहे बरं का. आय एम व्हेरी ब्रिलियंट. कारण खूप 1-1.5 तास झाला तेल तापत ठेवून. ते तापलेलं आहे, इथे पण तेल तापलेलं आहे. आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा आपण ती इडली घेऊया आणि याच्यात डीप फ्राय करूया. बरं. डीप फ्रायला काही पर्याय आहे का? म्हणजे समजा मला डॉक्टरने सांगितलं असं तेल खायचं नाही किंवा तेल कमी करा, आणि तरी मला हा पदार्थ खायचा. शॅलो फ्राय पण करू शकता, पण मुलांच्या दृष्टीने काय होतं, कुरकुरीत जरा मुलांना जास्त आवडतं. त्याच्यामध्ये एवढं मला हे कुरकुरीत आवडतं. मी मुलगा आहे ना, मुलगा असल्यामुळे मला हे कुरकुरीत आवडतं. थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला ती फ्राय करायची. बरं. आणि आपण हे जे बनवणार, इथे जे आपण बनवणार आहोत, ह्या भाज्यांमध्ये मुलगा किंवा मुलगी जी भाजी खात नाही ती भाजी सरकवायची. कोणतीही भाजी याच्यामध्ये म्हणतात आईचे डोके. फार जबाबदारी असतात त्यांच्यावर. एका बाजूला नवऱ्याचे कौतुक सांभाळा, एका बाजूला मुलांची कौतुक सांभाळा, बाकीच्या घरच्यांची, आणि त्यात नवीन नवीन पदार्थ शोधायचे. वेगळं असतं ते. आणि त्यात नोकरी, हे सगळे 8च्या आत सगळं आटपायला. तू किती वाजता निघता ऑफिसला? 7 वाजता मला पोहोचावं लागतं शाळेमध्ये. 7 ते 12:30ची शाळा असते. अच्छा. 7 पर्यंत. आणि मुलीची शाळा किती वाजता? तिची पण 7 ते 12:30ची शाळा असते. अच्छा. पण ती तुमच्या शाळेत का नाही बरं? एकतर माझं स्वतःचं असं मत आहे की शाळेपेक्षा सुद्धा घरी आई वडील किती लक्ष देतात मुलाकडे त्यावर सगळं अवलंबून असतं. आणि दुसरं म्हणजे आणि दुसरं म्हणजे शाळा ही नेहमी घराच्या जवळ असावी. मुलांचं ट्रॅव्हलिंगमध्ये आजकाल 1-1, 2-2 तास जातात आणि त्यात ते दमून जातात. ते मला स्वतःला पटत नाही फार. ही गोष्ट अतिशय खरी आहे की सगळ्या गोष्टी शाळांच्या शिक्षकांवर टाकू शकत नाही. कारण आज एकेका वर्गात नाही म्हटलं तरी 50, 60, 70 मुलं असतात. त्यामुळे शिक्षक काही वैयक्तिकरित्या आपण लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे पालकांचं आपल्या पाल्याकडे बारीक लक्ष असायला पाहिजे. ते काय करतात, त्यांचा अभ्यास कसा चाललाय, म्हणजे जसं प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय चाललेलं आहे याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. प्रत्येक वेळी महानगरपालिका किंवा सरकार काही लक्ष देऊ शकत नाही, तसंच आपल्या पालकांनी सुद्धा पाल्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. मी काय सॉलिड बोललो ना आता, तर कसं जमतं मला. असो, हे इडली दिसते म्हणून सगळं चाललंय माझं. ओके. आलं तर आता गुलाबी होत आलं. इथे आपण तोपर्यंत काय करता येईल आपल्याला? कांदा आणि बाकीच्या भाज्या परतून घेऊ. त्याच्यात काय काय आहे? ढोबळी मिरची, याच्यामध्ये लाल पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची आहे, हिरव्या रंगाची ढोबळी मिरची आहे, कोबी आहे, या सगळ्या भाज्या आहेत. ओके.
त्याला चांगली वाफ आणावी लागते. ती वाफ आणावी. ह्याच्यात आत्ता काही घालायचं नाही का? आता नाही, जरा वाफ होत मग हळूहळू हे गुलाबी होत चाललेलं आहे, पण ते असं छान कुरकुरीत व्हायला पाहिजे ना. हो, कुरकुरीत झालं की मग मजा येते खायला. कुरकुरीत झाल्यानंतर जे वाळवलंय ते वाळवायचे आणि मग ते कुस्करायचे आणि मग त्याचा चिवडा छान होतो. इडलीचा चिवडा वेगळा पदार्थ आहे, आत्ता सुचलेला आहे. आणि ते हे काढल्यानंतर त्यात थोडंसं छान असं तिखट घालायचं, त्याला मीठ घालायचं आणि मग कुस्करायचं. बढिया, काय चिवडा लागेल. ती आता लालसर व्हायला लागली. हां, मग तुम्हाला बाकीचं काय छंद बिंद? मला विशेष करून निवेदनाची आवड आहे आणि पहिल्यापासून मला तशी संधी मिळत गेली. वा, म्हणजे आतापर्यंत किती काय कार्यक्रम कुठल्या बाहेर काही मराठी गाण्यांचे वगैरे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये मी निवेदनं केलेली आहेत. नंतर रोटरी क्लबचे वगैरे बरेचदा सत्कार समारंभ वगैरे असतात, त्यासाठी पण मी निवेदन पण ज्या अर्थी निवेदन तुम्ही करता त्या अर्थी तुमचं वाचन सुद्धा भरभक्कम असायला पाहिजे. खूप करावं असेलच नाही का? फक्त वाचन नाही, सगळीकडचीच माहिती मिळवावी लागते. हे झालं काय? हो हो, थोडीशी अजून एक वाफ. झालं ना? हो. ओके, आता काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. किती? हां, बस. ओके, आणि टोमॅटो सॉस बस. तिखट मीठ. सोया सॉस आपण शेवटी घालायचा म्हणजे. बर, हां, बस. मोठा करू? चालेल. वा, हा वास मस्त आलेला आहे. आता सोया सॉस अगदी थोडा घालायचा, काही वेळेला, नाहीतर मग आंबट चव जास्त वाढू शकते. त्यामुळे अगदी थोडासा. आणि मग आवडीप्रमाणे आपण वर्ण पण घेऊ शकतो प्रत्येकाचं. जे कोण आंबट शौकीन असतील त्याने घ्यावा थोडंसं जास्त. हे आता आपलं झालेलं आहे तयार. ओके, आता ते छोट्या इडल्या त्या ह्याच्यात घालायचे का? हां, त्या ह्याच्यात. त्या सुट्ट्या नाही झाल्या तरी चालण्यासारखं. हो, तसं होतात, नंतर त्या सुट्ट्या होतात. ओके, रेडी एकदम. पाणी काय घालायचं? नाही, काही नाही. वाव, हा सुरेख वास येतोय, सुरेख. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिली इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तयार इडल्या, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो सॉस, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये इडलीचे तुकडे तळून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, रंगीत सिमला मिरची, कोबी, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस, तिखट, मीठ, सोया सॉस घालून मिश्रण शिजवून घ्यावं. या मिश्रणामध्ये तळलेली इडली घालून एकजीव करून डिश सर्व्ह करावी. झालं, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं. व्हेरी गुड. ओके, आता आपण पुढच्या पदार्थाकडे जातोय. कविता, ते काय आपला पुढचा पदार्थ? पनीर पिझ्झा पॉकेट. पनीर पिझ्झा पॉकेट. पनीर पिझ्झा मला माहिती आहे, पिझ्झा माहिती आहे, पनीर माहिती आहे. हे पॉकेट कुठून काढलं नवीन? जरा पॉकेट हा शब्द दिला की मुलांना खिशात काहीतरी भरल्यासारखं वाटतं म्हणून. काय आयडिया काढतील. ओके, पण ब्रिलियंट आयडिया आहे. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे काय? त्याच्यासाठी आपल्याला मैद्याचं भिजवलेलं पीठ. ओके. किसलेलं पनीर, ब्रेड क्रम्स, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, पनीरचे क्यूब, मैदा, चिली फ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, ओरिगॅनो आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? कृती आपल्याला सारण तयार करून घ्यावं लागेल. बाउल देऊ तुम्हाला? हो. सारणामध्ये आपण काय काय घालणार आहोत? पनीर क्यूब आणि किसलेलं पनीर एकत्र करूया. ओके. आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स थोडेसे, आलं लसूण पेस्ट, काळ्या मिरीची पावडर, ओरिगॅनो आणि मीठ.
थोडंसं जास्त घातलं तरी चालेल ना? चालू शकेल. हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता. अरे वा, फटाफट आहे. हो. चला, सारण झालेलं आहे. आता पुढे काय करायचंय? पुढे काहीच करू शकत नाही, तेल तापायचंय. या विश्रांतीच्या काळात तेलाकडे मी बघून तेलाला तापवलेलं आहे. हा, माझी नजर तशी तीक्ष्ण आहे. ओके, तेल तापलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता मी पुरी याची लाटायला घेते. ओके. आणि तोपर्यंत मग तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार करा. ओके, लावला, कामाला लावला, सोडत नाही ते. अच्छा, सगळं घेऊ? हो, चालेल. कॉर्नफ्लोअरचं बॅटर तयार झालेलं आहे. ह्याचं काय करायचं मला कळलं नाही. हे काय? ब्रेड क्रम्स आहे, म्हणजे तो मिक्सर मधनं काढलेला ब्रेड आहे. हा, तर एखाद्या वेळेस आपला ब्रेड राहिला जास्तीचा वगैरे तर त्याचाही आपल्याला वापर करता येतो. ओके. आणि क्रिस्पी त्याच्यामुळे फील येतो पदार्थ. ओके. हे ब्रेड क्रम्स आपल्याला लागणार आहे तिथे? हो हो. ही अशी पुरीसारखं लाटलंय आपण. बरं. त्याच्यात हे स्टफिंग भरूया. आणि साधी घडी घालायची आहे. रुमालाची घालतो तशी? हां. बरं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये दिंड हा प्रकार असतो. पुरण भरून आपण करतो दिंड. हा, त्या प्रकारेच हा फोल्ड करायचा. थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी. हे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं आहे. हे जास्त लावायचं नाही? नाही. आंघोळ घालायची नाही. आता हे आपण ह्याच्यात डिप करणार आहोत. बरं. बरं, कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी काही चालणार नाही ना? नाही चालणार. आता ह्याच्यात ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी. हो. क्या बात आहे. आणि काही वेळेला आतलं सारण जर थोडंसं ओलं वाटलं की खूप ओलं आहे तर फ्रीज मध्ये हे तयार करून नुसतं ठेवलं आणि नंतर फ्राय केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे सोडायचं ह्याच्यात? हो. क्या बात आहे. वाव, मस्त तापलंय तेल. सांगा. फक्त जरा इतकं तापून चालणार नाही, कारण माझी नजर एवढी तीक्ष्ण होती ना, तर खूप तापलं ते तेल. इतकं तापून चालणार नाही, जरा असं मध्यम 50-60च्या दरम्यान पाहिजे. ओके. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? टोमॅटो सॉस बरोबर छान लागतं. हो ना? फॅन्टास्टिक. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर पिझ्झा पॉकेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेलं मैद्याचं पीठ, किसलेलं पनीर, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, पनीरचे क्यूब्स, मैदा, चिली फ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, ओरेगानो आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पनीरचे तुकडे घ्यावेत. त्यामध्ये किसलेलं पनीर, चिली फ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, ओरेगानो आणि मीठ घालून सारण तयार करावं. भिजवलेल्या मैद्याची पोळी लाटून घ्यावी. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. लाटून घेतलेल्या मैद्याच्या पोळीमध्ये पनीरचं सारण भरावं. कडा बंद करून घ्याव्या. तयार केलेली पॉकेट्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावीत आणि गरम तेलामध्ये डीप फ्राय करून सर्व्ह करावी. कविताताईंचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. हे काय म्हणायचं पहिल्यांदा तुम्ही म्हणालात? चिली इडली आहे. चिली इडली. तुम्ही पण खाऊन बघा. हो. व्हेरी व्हेरी टेस्टी. आणि हा दुसरा पदार्थ काय? पनीर पिझ्झा पॉकेट. हा पदार्थ तुमच्या मुलीच्या शाळेतल्या डब्यातला आहे का? हो. मध्ये मध्ये. अगदी बरोबर. कारण त्यांना असलं काहीतरी चमचमीत लागतं. वा, सुरेख.
मला सांगा, आपण कशासाठी खातो? आपण कशासाठी खातो? पोट भरण्यासाठीच ना. हे असले डायलॉग, फिल्मी डायलॉग घातलेला माझा डोका जाता. हां, आपण खातो ते जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खातो. नाही तर मला सांगा, अश्मयुगापासून आजपर्यंत एवढ्या पदार्थांचा शोध लागला असता का? नाही, पूर्वी आपण कंदमुळे टाईप्स खाऊन राहायचो ना. पण आता कसं वेगवेगळे पदार्थ, म्हणजे तुम्हाला तर सांगतो, आजपर्यंत जगामध्ये लाखो पदार्थ, नवीन नवीन पदार्थ इंट्रोड्यूस झालेले आहेत. हां, आता या सगळ्या पदार्थांची मी काही चव घेऊ शकत नाही, पण माझ्याकडून जेवढे वेगवेगळे पदार्थ दाखवता येईल तेवढे मी तुम्हाला दाखवू शकतो आणि दाखवायची इच्छा आहे आणि दाखवत राहीन. पण अर्थात त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला काही वेगळे पदार्थ येत असतील, वेगळेच, चवला फार महत्त्व आहे आयुष्यात, वेगळेच पदार्थ येत असतील तर मला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि कविताताई, तुम्ही वेळात वेळ काढून ऑल द वे आलात पुण्याहून, त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाहीत, तर आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. धन्यवाद. मी पण झी मराठीचे आभार मानते, कारण मला त्यांनी इथे तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल. नुसते दाखवले नाही, टेस्टी झालेत. अर्थात बरेचसे पदार्थ टेस्टी असतातच. नाही, मला जाता जाता एक गोष्ट सांगायची वाटते. बऱ्याच स्त्रीवर्ग मला विचारतो, काय हो दामले, हे पदार्थ खरंच चांगले असतात का? मला आई शपथ सांगतो, 99.99% पदार्थ चांगलेच असतात. हा, एखादा टक्का कधीतरी स्वयंपाक बिघडतोच की, असं थोडीच आहे. तसं कधीतरी बिघडतं, पण 99.99% उत्तम. हे सुद्धा तेवढंच उत्तम झालेलं आहे आणि टेस्टी झालेलं आहे. हे संपवायचं आहे मला. त्यामुळे आता मी निघतोय, निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी, ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.